2025 मध्ये पश्चिम विदर्भात 2001 पासून पहिल्यांदाच विक्रमी 2009 नापिकीग्रस्त व कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। ही जागतिक स्तरावर शेतकऱ्यांच्या नरसंहाराची सर्वात मोठी घटना आहे, अशी टीका वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे माजी अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केली आहे। यावर्षी विदर्भात रेकॉर्ड 2000 वर आत्महत्या झाल्या आहेत व यवतमाळ जिल्ह्यात 446 आत्महत्या झाल्या। यावर्षी युवा शेतकरी व मक्त्याने व भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतमजुरांची संख्या आत्महत्येमध्ये जास्त आहे। आता जर आकडेवारी बघितली तर कोणताच जिल्हा मागे राहिलेला नाही आहे व अमरावती 396, यवतमाळ 446, वर्धा 224, अकोला 388, वाशिम 212 आणि बुलढाणा जिल्हा हा प्रत्येक वर्षासारखा यावर्षीही 343 आत्महत्या झाल्या आहे। या सगळ्या आत्महत्येचं प्रमुख कारण प्रचंड नापिकी आहे। प्रचंड नापिकी व लागवडीचा खर्च दुप्पट होणे आणि कर्जमाफीच्या गोष्टी केल्यामुळे पीक कर्ज सरकारी बँकाकडून न मिळणे आणि त्याच्यामुळे सावकारांचा आणि मायक्रो फायनान्स कंपन्या, पतसंस्था यांचासुद्धा फार त्रास वाढला आहे। तर सरकारने नुकसान भरपाई 2 वेळा घोषित केली, मात्र या नुकसान भरपाईचं काहीच झालं नाही आणि या आत्महत्या चुकीच्या कृषी धोरणामुळे होत आहे असं मला वाटते। आणि आपणही विचार केला पाहिजे की दररोज 5 ते 6 शेतकरी आत्महत्या करतात आणि 2025 मध्ये मोठी आश्वासने शेतकऱ्यांना देण्यात आली, मात्र कृषी संकट काही कमी होत नाही। याची प्रमुख कारणं आहेत की सरकारचं पतपुरवठा धोरण चुकीचं आहे, सरकारचं लागवडीचा खर्च कमी करण्यासाठी जी यंत्रणा असते ती नाही आहे, हमीभाव सरकारचा कमी आहे आणि पीक पद्धती आणि बियाणांची टेक्नॉलॉजी याच्यावरही मोठा प्रश्न आहे। पण या मूळ प्रश्नावर काम करणारे कोणीच नाही। सरकारमध्ये कृषीवर सध्या तर असं झालं की केंद्रात आणि राज्यात कोणी जबाबदार मंत्रीच राहिलेला नाही। अशा परिस्थितीमध्ये या निष्पाप व अज्ञानी लोकांच्या आत्महत्या होत आहेत। केवळ या आत्महत्या सरकारी धोरणाचे असून या आत्महत्या नसून हा नरसंहार आहे।